आजचा व्हिडिओ अटेंडन्स सोबत एक महत्त्वाचा मुद्दा गायचा आहे. दॅट्स वाय आय एम मेकिंग दिस व्हिडिओ. ॲज यू कॅन सी वॉट आय एम बोर्डवरती मी शिकवतो आहे. आता ह्या गणितामधलं बऱ्याच विद्यार्थ्यांना 63 वजा 45 18 हे उत्तर येते, पण हे करण्यासाठी फार वेळ लागतो. परत 63 वजा 39 63 वजा 42 हे केल्यानंतर त्याची फोड करायची, म्हणजे 63 कोणाच्या पाड्यात येतं, 7 9 63, 18 कोणाच्या पाड्यात येतं, हे सुद्धा लवकर काही जणांना आठवत नाहीत. हे आता तुम्ही बघू शकता 24ची जर ब्रेकडाऊन केलेलं आहे फोड. 12 दुनी 24, 6 दुनी 12, 3 दुनी 6. हे जे समोर बसलेले विद्यार्थी आहेत ह्यापैकी बरेच विद्यार्थी असे हुशार आहेत, स्कॉलरशिपची तयारी करायला लागलेत, आणि बरेच असे सुद्धा आहेत की ज्यांना हे सोडवताच येत नाही. 2-3 वेळा सांगून पण हे येत नाही. काही जणांना येतं पण त्यांना फार वेळ लागतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरती इम्प्रूव्हमेंट चालू आहे. आता हा गुणाकार जो आहे 9 गुणिले 7 9 × 7 × 3 × 2 × 2 हा सुद्धा गुणाकार सोपा करण्यासाठी बऱ्याच जणांना वेळ लागतो. हा किती जणांचा झाला? रेज युअर हँड. हां, आय विल चेक दॅट. हां, व्हॉट इज युअर आन्सर? टेल मी डिजिट, सिंगल डिजिट. बाबर टेल. 756 किती जणांचं? हे सोडून वेगळं कुणाचं उत्तर आलं? हां, मंदार किती आलं? वेगळं कुणाचं आलंय? डिफरंट. हां, किती? 448. युअर म्हणजे बघा ह्याच्यामध्येच ह्या एवढ्या गुणाकारामध्येच विद्यार्थ्यांची वेगवेगळी उत्तर आली. हा तर सोपा गुणाकार आहे. हे सगळे विद्यार्थी 8वीला आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून यांना इम्प्रूव्ह करावं लागतं. अशा प्रकारचा हा मॅथ्स विषय आहे. इट टेक्स टाईम. म्हणजे हे पूर्ण गणिताची पहिल्यांदा आता इथं कन्सेप्ट आहे, हा हेरॉन्स फॉर्म्युला. पहिल्यांदा त्यांना फॉर्म्युला समजणं गरजेचं आहे. फॉर्म्युला आणि कन्सेप्ट समजली तर पुढचा पार्ट आहे कॅल्क्युलेशन्स. मग कॅल्क्युलेशन्स येणं गरजेचं आहे. मॅथ्समधले कॅल्क्युलेशन्स म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टेबल, स्क्वेअर्स, वर्ग, घन हे सगळं त्यांना आलं पाहिजे. स्पीडनं करता आलं पाहिजे आणि अचूकतेनं करता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला हे सगळं येतं, पेपर सोडवायला वेळ मिळत नाही, पेपर सोडवताना गोंधळतात. म्हणजे एकंदरीत दे नीड लॉट ऑफ प्रॅक्टिस, दे नीड डेव्हलपमेंट फ्रॉम द मायन्यूट थिंग्स. पालकांनी हा व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया द्यायची आहे.